उत्तर आठवलं. जी सगळं खाते तरीही राहते जिवंत, आणि पाणी प्यायल्यावर जी मरून जाते अशी एकच गोष्ट आहे. अग्नी 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 अग्नी. पाणी हा अग्नीचा शत्रू असतो, त्याच्यामुळेच ते शांत होते. आईने सगळं उत्तर बरोबर दिलं. आई जिंकली, आई जिंकली, आई जिंकली, आई जिंकली, बरोबर आहे. वा वा. आई तू सगळी उत्तरे दिलीस. अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. तुम्ही दोघींनी फसवलंय मला. काय फसवलं? मी बोलायचं नाही एवढीच अट होती ना तुमची? मग मी कुठं बोलले? खाली मुंडी पाताळ धुंडी आहेस. न बोलता तू काय केलंय सगळं माहित आहे मला. तू योग्य ते ना दिवा पाडला, ते ना दिवा पाडला, ते ना दिवा पाडला, ते ना दिवा पाडला. नाही गो, मी तसं काहीच केलं नाही. मी लहान आहे ना. माझी आई हारते हे मला बघवलं नाही, म्हणून मी फक्त डोळे मिटले होते. आता मी माझ्या पतीला जिंकला आहे, तेव्हा तुम्ही इथून निघून जा. 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 बस, पुरी झाली तुझी नाटकं. आता जा इथून निघून, 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 जा इथून. बर, येते मी. पर तू तुझ्या बापाला वाचवलंस असं वाटतंय ना व? तो तुझ्यापाशी कसा राहतोय हे बघशीलच. नाही स्वतःहून माझ्या मागं आलीस तर नावाची कामिनी नाही मी. कामिनीबाई, थांबा, मला सोडून जाऊ नका. कामिनीबाई, हो काय करताय तुम्ही? असं पुन्हा येडेपणा करू नका.
कामिनीबाई, हा कामिनीचा नवा हल्ला दिसतो. तिनं बाबांचा पाय दगडाचा करून टाकलाय. अगं बाई, हे काय झालं? बाबा काय झालं तुम्हाला? काय झालं? बाबा, कामिनीबाई, काय झालं तुम्हाला? कामिनीबाई थांबा. बाबा, मला सोडून जाऊ नका. कामिनीबाई, कामिनीबाई थांबा. थांबा कामिनीबाई, थांबा. मला सोडून जाऊ नका. कामिनीबाई, मला सोडून जाऊ नका. थांबा कामिनीबाई, थांबा. कामिनीबाई, कामिनीबाई. असुर नरेशांचा विजय असो. तुमच्यासाठी एक संदेश आहे. दितिमाता, कामिनीने हा चमत्कार करून दाखवलाय. आता तिच्या या खेळीतून ती जगदंबा वाचू शकणारच नाही. म्हणूनच म्हणतीये, आता त्या कोड्याच्या मागे धावू नकोस महिषा. दितिमाता, आपलं म्हणणं योग्य वाटतंय आम्हाला. सर्व बाजूनी असे संकेत मिळत आहेत की आम्ही त्या कोड्याचा पाठलाग करू नये. पण असुर नरेश, आपण ते कोडं सोडवण्याच्या मार्गावर इतके जवळ आहात आणि आता त्या कोड्याचा पाठलाग नाही, आपल्या ध्येयाचा पाठलाग करायला हवा. जगदंबा आपलं ध्येय आहे. कामिनी जर तिच्या ध्येयापर्यंत पोहोचत आली असेल तर आता या भलत्या गोष्टीचा हव्यास कशाला हवाय? दितिमाता, आपलं म्हणणं योग्य आहे. आता कामिनीच आपल्याला विजयाचा मार्ग दाखवेल. आपण कामिनीच्या विजयाची प्रतीक्षा करायला हवी. आई बघ, बाबांचा पाय बरा होतोय. नाही, हे काय झालं? असं नाही होऊ शकत. याच्यावर काहीतरी उपाय असेल. अगं बघ की जगदंबा, हे काय होतंय? मी आपल्या वैद्यबुवाला घेऊन येते, तू थांबा इथंच. आई, अगं वैद्यबुवांना आणून काहीच उपयोग नाहीये. ऐक माझं, ते काहीच करू शकणार नाहीत. नाही नाही, मी आणतेच त्यांना बोलवून. देवी, अहो काय झालंय हे? मला वाटलं होतं ही गोष्ट होण्याआधी थोडा वेळ असेल आपल्याकडे, पण मला यायला उशीर झालाय असंच वाटतंय. नंदी महाराज, हे नक्की काय होतंय? ते तुम्ही शोधून काढलंय का? तुम्हाला ह्याच्यावरचा उपाय सापडलाय का? कामिनीबाई, कामिनीबाई, मला कामिनीबाईंकडे जायचंय. कामिनीबाई, कामिनीबाई. नंदी महाराज, चला आपण बाहेर बसून बोलूया.
देवी, जनक बाबा असं विचित्र का वागतायत हे शोधायला मी गेलो होतो आणि काही माहिती माझ्या हाती लागली. मला वाटतंय की हा वशीकरण विद्येचा प्रकार आहे. त्या कामिनीने नक्कीच जनक बाबांना वश करण्यासाठी म्हणून त्यांना काहीतरी वेगळं खाऊ घातलंय. त्यामुळेच त्यांना त्रास होतोय. वेगळं म्हणजे काय असेल? जे काय असेल ते बाहेर कसं काढायचं? त्याचा परिणाम कमी कसा होणार? खरं सांगायचं तर खूप उशीर झालाय. आता आपण काहीच करू शकत नाही. कामिनीकडेच त्याचा काहीतरी उपाय असणार. नाही नंदी महाराज, आणखी कुठला तरी उपाय असेलच ना. देवी, तुम्ही योग विद्येचा वापर करून कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न करत होतात ना. ती शक्ती जागृत झाली तर त्यातूनही हा प्रभाव उतरवता येईल. पण अडचण ही आहे की कुंडलिनी जागृत करणं हे इतकं सोपं नाही आणि ती शक्ती जागृत करण्यासाठी लागणारा वेळही आपल्या हातात नाही. आज रात्री जनक बाबा पूर्णपणे दगड बनून जातील आणि आपण ती शक्ती जागृत केली आणि जनक बाबांना पुन्हा मनुष्य रूपात आणलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. असं का? कारण जनक बाबांचा खरा आत्मा, पवित्र भक्तिमय आत्मा कामिनीच्या नियंत्रणात आहे. म्हणूनच त्यांच्यासारखा सच्छील माणूस असं सगळं करू लागला आहे. तिच्याकडून तो आत्मा परत मिळवल्याशिवाय जनक बाबांना आपण बरं करूनही काही उपयोग होणार नाही. पण मग आता काय करायचं? देवी, मलाही काही मार्ग सुचत नाहीये. यावेळी आपण पूर्णपणे अडकलोय. महादेवांनी तुळजाईंना वचन दिल्यामुळं तेही यात हस्तक्षेप करणार नाही. आता तुळजादेवींना योग निद्रेतून जागृत करणं हाच एकमेव उपाय आहे. नंदी महाराज, आणखी एक उपाय आहे माझ्याकडे. कुठला उपाय? जगदंबा, मी म्हणलं होतं ना व, तू येणार. पण तू एवढ्या लवकर येशील असं वाटलं नव्हतं. मला माझे बाबा परत हवेत. तू त्यांच्याशी जो खेळ केलाय तो आता थांबव. खेळ मी नाही, तू केलायस जगदंबा. तू त्यांच्या घरी आलीस म्हणून त्यांच्या आयुष्याचा खेळ झाला. माझ्या बाबांचा त्रास मला बघवत नाहीये. तुला माझ्याकडून काय हवे ते सांग. मला तुझ्याकडनं काय बी नको. मला फक्त तू पाहिजेस. चल माझ्या बर असू नरेशांच्या महालात चल. चल. ठीक आहे, मी असून नरेशांच्या महालात